प्रीरम ब्लॉग्स वन्स अगेन. नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी एक नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. माझ्या एका सबस्क्रायबरने मला सजेस्ट केलं होतं की तू ओमला काय काय वस्तू वापरतेस, म्हणजे लाईक कपडे काय वापरतेस, त्याला खेळण्याचं काय सामान आहे, तू बाहेर जाताना त्याला कसं कॅरी करतेस, काय वापरतेस, हे सगळं सुद्धा तू दाखवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे जेणेकरून तुझे जे सबस्क्रायबर्स आहेत, तुझे जे फॉलोअर्स आहेत, त्यांना सगळ्यांना त्यांच्या घरात जर एखादं लहान मुलं असेल किंवा 1 वर्षापर्यंत होणारं जे बाळ असेल, त्यांना काय वस्तू वापरायच्या हे तुझ्या ब्लॉगमधून त्यांना कळेल. सो मी हाच ब्लॉग आता बनवणार आहे. ओम काय काय वस्तू वापरतो, मी त्याच्यासाठी काय काय वापरते, त्याचे सगळं वस्तू मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं जे दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्हाला जर सबस्क्राईब कसं करायचं हे माहीत नसेल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली एक रेड कलरचा बेल आयकॉन येईल, त्याला तुम्ही प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हाल आणि तुम्हाला मी नेहमी जेव्हा ब्लॉग्स अपलोड करते माझ्या चॅनलवर ते तुम्हाला व्हेरी फर्स्ट दिसायला भेटेल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो सगळ्यात पहिलं जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे ओमचे कपडे. त्याला वेगवेगळ्या सीझनमध्ये आम्ही आतापर्यंत कसे कपडे वापरलेले आहेत तर ते मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले दाखवते. सणावारांना कोणते कपडे वापरलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिला जो आहे हा एक कुर्ता आणि पैजामा टाईप एक ड्रेस आहे. तो आम्ही त्याच्या फर्स्ट बर्थडेला घेतला होता. फर्स्ट बर्थडेला त्याच्याकडे खूप सारे ड्रेसेस आलेले होते, एक मम्मी पप्पांकडून, एक आजी आजोबांकडून, एक माझ्या आई वडिलांकडून, म्हणजे दोन्ही आजी आजोबांकडून त्याला कपडे आलेले होते. सो काही दाखवेल, काही नाही दाखवणार, कारण सगळेच एका ब्लॉगमध्ये अपलोड करणं, दाखवणं हे पॉसिबल होत नाही. सो ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला दाखवते. सो एक लहान मुलांसाठी हा सुद्धा एक कम्फर्टेबल आउटफिट आहे. सणावारांना तुम्ही हा कुर्ता पैजामा वापरू शकता. आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे, ओके, आणि त्याच्यावरचं हे एक ब्लेझर आहे. सो एक खूप छान हा ड्रेस तयार होतो लहान मुलांना. एक सणावारांना तुम्ही वापरू शकता किंवा इव्हेंट्सला तुम्ही वापरू शकता. कोणाकडे लग्न आहे किंवा कोणत्याही फॅमिली फंक्शनला तुम्ही हा वापरू शकता जिथे कल्चरल आउटफिट्स वापरले जातात तिथे. त्यानंतर हा सेम एक ड्रेस आहे जो आम्ही त्याला बर्थडेला घेतला होता. तो दिस इज ऑल्सो वन ऑफ द ब्लेझर टाईप. हा सुद्धा एक ब्लेझर टाईपच ड्रेस आहे. हा एक ब्लेझर आहे, त्यात एक शर्ट आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली एक पॅन्ट आहे. सो हा ड्रेस मोस्टली हिवाळ्यात तुम्ही वापरू शकता, कारण कसं असतं लहान मुलं असतात त्यांना खूप गरम होतं आणि उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खूप गरम झाल्यामुळे मग ते चिडचिड करतात, रागराग करतात. त्याच्यामुळे हा आउटफिट जरा तुम्ही हिवाळ्यातच वापरला तर बरं आहे. त्यानंतर विंटर वेअर्स मी सगळ्यात पहिले दाखवते तुम्हाला आता. सो हे एक थर्मल आहे जे आम्ही त्याला हिवाळ्यात घेतलं होतं, ओके. सो हे एक थर्मल आहे त्याच्यावरची एक पॅन्ट आहे, ओके. सो हे हिवाळ्यात तुम्ही बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये बाळाला अजिबात थंडी वाटत नाही. त्याची पूर्ण जी चेस्ट आहे ती पूर्ण ह्याच्याने झाकली जाते, बाळाला ऊब मिळते. त्याच्यामुळे थर्मल वेअर हे मी मोस्टली प्रेफर करेन विंटर वेअरसाठी. त्याच्यानंतर एक आणखीन एक ट्रेडिशनल लुकचा ड्रेस माझ्याकडे आहे ओमसाठी. सो हा पण एक ब्लेझर टाईपच ड्रेस आहे. ब्लेझर टाईपचे ड्रेसेस खूप आहे ओमकडे. हा एक ब्लेझर टाईप ड्रेस आहे. हा ओमला त्याच्या आजी आजोबांनी घेतला होता, म्हणजे माझ्या आई वडिलांनी त्याला हा दिवाळी गिफ्ट केला होता. सो कलर कॉम्बिनेशन मला मोस्टली आवडलं, रेड आणि येल्लो. ह्याच्यावर येल्लो कलरची धोती वापरू शकतो आपण, ओके. त्यानंतर एक शर्ट आणि सिंपल पॅन्ट आहे, ओके. सो हा सुद्धा तुम्ही एक फंक्शनला वापरू शकता. ही पॅन्टचा जो क्लॉथ आहे तो थोडा जाड आहे, पण ठीक आहे, इव्हेंटला छान आहे. ओमला खूप छान दिसत होता हा. आम्ही स्पेशली त्याला दिवाळीला घातला होता.
तर खूप छान दिसत होता त्याला हा ड्रेस. त्यानंतर डंगरी मला खूप आवडला, म्हणजे ओमचा सगळ्या आउटफिट्स मधला आवडलेला ड्रेस म्हणजे हा होता. एक डंगरी जी आपण म्हणतो लहान मुलांची डंगरी, तो हा एक सिंपल मध्ये टी शर्ट होता आणि ही एक डंगरी. सो हा सुद्धा तुम्ही विंटर वेअर साठी प्रिफर करू शकता. तुम्हाला जर कुठे बाहेर विंटर सीझन मध्ये तुम्हाला बाहेर जायचंय, निघायचं आहे, तर हा आउटफिट इज बेस्ट ऑप्शन. आणि मुलं पण क्यूट दिसतात या छोट्या डंगरीमध्ये. त्यानंतर तुम्हाला जर एखादे काही कॅज्युअल म्हणजे एक नॉर्मल ड्रेसेस वापरायचे असतील किंवा घरगुती ड्रेसेस वापरायचे असतील, घरात वापरायचे असतील, तर हे सुद्धा मी प्रेफर करते. हे छान असे टी शर्ट्स आहे. हे फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केलेले आहे. सिंपल टी शर्ट त्याच्यावर आणि ही एक पॅन्ट. हे मी मोस्टली ओमला घरात वापरते. त्यानंतर एक सांताचा ड्रेस आहे. तो मागच्या वर्षी आम्ही ओमला 25 डिसेंबरला घेतला होता, क्रिसमसला घेतला होता. आणि तो बाळाला 2 ते 3 वर्षापर्यंत आय गेस होईल. सो हा एक सांताचा शर्ट आहे. त्याच्यानंतर ही एक पॅन्ट आहे आणि त्याच्यावर ही एक पोटली आहे आणि ही एक त्याच्यावरची कॅप आहे. सो हा सगळा क्रिसमसचा त्याचा आउटफिट आहे. त्याच्यानंतर आणखी काही ट्रेडिशनल वेअर्स तुम्हाला बघायचे असतील तर काही धोतीज आहे माझ्याकडे. लाईक दिस इज द पिंक धोती, व्हाईट धोती आणि हा एक आहे कुर्ता त्याचा, व्हाईट धोती आणि हा कुर्ता. सो हा सुद्धा छान आहे कोणत्या इव्हेंटला ट्रेडिशनल. हे मोस्टली मी त्याला हे आषाढी एकादशीला मी त्याला घातला होता, त्याला वारकरी बनवला होता तेव्हा. सो हा त्याचा एक आउटफिट मी वापरला होता तेव्हा. आणि उन्हाळ्यात तुम्हाला जर आपल्या लहान मुलाला काही घ्यायचं असेल तर मला हा खूप आवडला. ह्याचा क्लॉथ सुद्धा खूप छान आहे. हा एक याला बंडी टाईप आपण असं म्हणतो. दिस इज द कॉटन शर्ट आणि त्याच्यावर ही अशी पॅन्ट आहे. मी ओमला उन्हाळ्यात हेच कपडे वापरलेले होते आणि ओमला अजिबात त्याचा त्रास झाला नाही, अजिबात गरम झालं नाही त्यामध्ये. आणि ओम छान खेळत होता त्या कपड्यांमध्ये, त्याच्यामुळे त्याला कुठल्याच गोष्टीचा ह्या उन्हाळ्यामध्ये या गोष्टीचा त्रास झाला नाही. सो हे दिस इज ऑल अबाउट द ओम्स ड्रेसेस. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ते ओमचे कॅप्स. कारण हे बघा काही उन्हाळी कॅप्स आहेत माझ्याकडे. हे असे सिंपल कॅप्स आहेत. ते आम्ही ओमला घेतलेले होते आणि उन्हाळ्यात मोस्टली हे प्रेफर करतो. जिथे तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तेव्हा हे आपण वापरू शकतो बाळांना. त्यानंतर ही एक काउबॉय टाईप कॅप आहे. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर चिल्ड्रन. ह्याच्यातही मुलं खूप क्यूट दिसतात. त्यानंतर विंटर वेअर कॅप्स असतात लहान मुलांच्या. सो ह्या काही कॅप्स होत्या ज्या माझ्या सासूबाईंनी शिवून घेतलेल्या होत्या आणि स्टिच करून घेतलेल्या होत्या. सो ह्या मला खूप आवडतात. म्हणजे लहान मुलांना ह्याच्यामधून हवा जात नाही. पूर्ण त्यांचं जे फोरहेड आहे, जे कपाळ आहे, ते पूर्ण झाकलं जातं ह्या कॅप्सने. सो मला मोस्टली ह्याच खूप आवडतात आणि मी ओमला घरात असताना तरी ह्याच कॅप्स वापरते. बाहेर असताना अशा काही कॅप्स आहेत ज्या वुलन टाईप आहेत त्या मी वापरते किंवा त्या मंकी कॅप्स असतात त्या वापरते. सो हे दिस इज ऑल अबाउट द विंटर वेअर कॅप्स. त्यानंतर माझ्याकडे आहे ते बाळाचे दुपटे. हे दुपटे मी लहान असताना ओमला, लहान म्हणजे अगदी 1-2 महिन्याचा असताना त्याला आंघोळ करून आले की त्याला त्याच्यामध्ये रॅप करायचे आणि आता सुद्धा मी त्याला तसंच रॅप करते आंघोळ करून आल्यानंतर. सो तुम्ही जर एखादं मोठ्या साईजचा जर दुपटं घेतलं तर हे दुपटे जे आहे त्याला एक असं हे असतं, एक कॅप असते की ज्याच्यामध्ये बाळाचं असं डोकं जातं आणि पूर्ण तुम्ही असा रॅप करू शकता. तर मी आंघोळ झाल्यानंतर ओमला अशीच रॅप करते आणि ओमला खूप आवडतं ते. सो हे दुपटं त्याच्या आंघोळीनंतर वापरण्याचं आहे.
त्यानंतर येतो तो बेबी टॉवेल. आंघोळ करून झाल्यानंतर त्याला एक वेगळा टॉवेल लागतो आणि तो म्हणजे त्याचं अंग पुसायला, डोकं पुसायला. तर हा एक टॉवेल मी वापरते मोस्टली. सो हा खूप सॉफ्ट आहे आणि हा अशा प्रकारचा टॉवेल मी त्याला पूर्ण बॉडी पुसायला वापरते. त्यानंतर बेबी सोप. बाळा ओम जेव्हा जन्माला आला होता तेव्हा त्याला डॉक्टरांनी हाच सोप प्रेफर केला होता. दॅट इज हिमालया सोप. आणि त्याला तेव्हापासून ते आतापर्यंत मी हा हिमालया सोपच वापरते. सो खूप छान आहे हा सोप. त्याला अजिबातच असं हिवाळ्यात सुद्धा त्याची स्किन अशी ड्राय झाली नाही. सो हा सोप मी त्याला आतापर्यंत. त्यानंतर ही बेबी पावडर, ती हिमालयाची बेबी पावडर आहे आणि खूप छान आहे ही. आम्हाला ही डॉक्टरांनी सजेस्ट केली होती बेबी पावडर हिमालयाचीच. सो त्याला अगदी जन्माला आला तेव्हापासूनच आम्ही हीच पावडर वापरतोय. खूप छान आहे पावडर आणि ती खूप सॉफ्ट आहे. सो मला खूप आवडते ही. आणि आम्ही ही अमेझॉनवरून 700 ग्रॅम्स ही ऑर्डर केली होती. ही खूप दिवसपर्यंत तुम्हाला जाईल. सो ही मी मोस्टली लहान मुलांना प्रेफर करेल, हिमालयास बेबी पावडर. त्यानंतर स्मॉल बेबी पॅन्ट्स. घरात असताना आम्ही ओमला कधीच डायपर वापरत नाही. रात्री सुद्धा कधीतरी क्वचितच आम्ही त्याला डायपर वापरतो, कारण डायपर खूप हेवी होऊन जातं नंतर आणि आपलं लक्ष नसतं. सो मी त्याला मोस्टली घरात असताना तरी डायपर वापरत नाही. अशा स्मॉल पॅन्ट्स ज्या आहेत त्या कॉटन क्लोथच्या पॅन्ट्स आहेत. सो अशा मी पॅन्ट्स त्याला वापरते आणि हा खूप खूप छान आहेत. मला खूप आवडलं आहे. याचा कपडा खूप छान आहे आणि धुवायला सुद्धा अगदी इझिली वॉशेबल आहेत. सो ह्या स्मॉल पॅन्ट्स मी त्याला घरात वापरते. आणि बाहेर जर जायचं असेल तर आम्ही पॅम्पर्स प्रीमियम क्वालिटी डायपर्स हे वापरतो. तर हे पॅम्पर्स प्रीमियम क्वालिटीचे डायपर्स आहेत. हे पण खूप छान आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. आय थिंक हे 12 आवर्स लॉंग लास्टिंग आहे. तर आम्ही हेच त्याला वापरत आलेलो आहोत आतापर्यंत. तर आता त्याला होती आहे ती लार्ज साईज, 9 to 14 kgs लार्ज साईज. तो आता 1 year कम्प्लीट झालेला आहे, 1 yearच्या वर आहे. सो आम्ही त्याला लार्ज साईज वापरतोय. त्याच्यामध्ये खूप सारे साईजेस असतात. स्मॉल साईज, मिडियम साईज, लार्ज साईज, एक्स्ट्रा लार्ज साईज. तर तुम्ही तुमच्या बाळाच्या अकॉर्डिंग हे प्रीमियम क्वालिटीचे जे पॅम्पर्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर माझ्याकडे आहे ही बेबी शूज. ओमला हे आम्ही बेबी शूज घेतलेले होते आणि हे खूप छान आहे. वेल्वेट आहे. खरं तर हा वेल्वेट कपडा आहे आणि त्याच्यामधून पुचुक पुचुक असा आवाज येतो. जेव्हा ओम चालतो तेव्हा त्याच्यातून हा असा आवाज येतो. सो आम्ही हे आतापर्यंत त्याला वापरत आलेलो आहोत. त्यानंतर खूप सारे आहेत मार्केटमध्ये, लाईक लाईट्स लागतात बाळांसाठी. ते शूज असतात ज्याच्यामध्ये लाईट्स लागतात. सो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात चांगल्या क्वालिटीचे. सो दिस इज ऑल अबाउट ओम्स शूज. त्यानंतर आहेत सॉक्स. ह्या अशा प्रकारचे सॉक्स आम्ही त्याला शूज खाली वापरतो. हे विंटर वेअर साठी पण तुम्ही वापरू शकता. घरात जर खूप थंडी असेल तर हे शूज आपण वापरू शकतो. पण ह्याच्या शूज खाली सुद्धा तुम्ही ॲज अ सॉक्स म्हणून हे वापरू शकता बाळाला. त्यानंतर हे विंटर वेअर सॉक्स आहेत. रात्री झोपताना विंटर सीझन मध्ये मी हे वापरायचे त्याला, पण हे शूज खाली तुम्ही वापरू नाही शकत. सो घरातच हे वापरले जातील किंवा आयदर हे तुम्ही बाहेर वापरत असाल तर त्याच्या खाली शूज नाही वापरता येणार. सो हा एक ह्याचा कॉन्स आहे. त्यानंतर हा एक कपडा आहे जो कोणत्याही बेबी स्टोअरमध्ये मिळतो. सो हा मी मोस्टली ओमला रात्री झोपताना वापरते, कारण काय होतं की ओम रात्री बेड वेटिंग वगैरे करतो. सो त्याच्यामुळे ते बेड खराब नाही व्हायला पाहिजे, त्याचा वास नाही आला पाहिजे. सो म्हणून मी हे क्लॉथ्स त्याला यूज करते. हे पण खूप सॉफ्ट आहे. बेबीला कुठल्याच प्रकारचा ह्याच्याने त्रास होत नाही. पण मी हे अशा प्रकारचे कपडे त्याला वापरते रात्री झोपताना. त्यानंतर एक मच्छरदाणी आहे ही. सो बेबी मच्छरदाणी आहे ही, बेबी मच्छरदाणी. सो ही अशी होते. अशी होते आणि याच्यामध्ये बाळा अगदी छान
राहतो रात्री. कुठल्याच प्रकारचं ह्याच्यामध्ये होत नाही, त्रास होत नाही, बाळाला मच्छर जाण्याचा कुठल्याच प्रकारचा चान्स नसतो. त्यानंतर ही एक बेबी होल्डर बॅग आहे माझ्याकडे. ह्याला कांगारू बॅग सुद्धा म्हटलं जातं. आय थिंक हे 0 to 2 years or 3 years पर्यंत आपण वापरू शकतो. डिपेंड्स ऑन द बेबी वेट, की त्याचं वेट किती आहे त्याच्या अकॉर्डिंग हे ह्याच्यामध्ये बेबीज होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते. तर मी हे जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो तेव्हा मोस्टली अशा प्रकारे त्याला होल्ड करते की जेणेकरून त्याला होल्डिंगला आम्हाला करायला त्रास होणार नाही, तो सेफ राहील. तर अशा प्रकारे मी ही कांगारू बॅग त्याला होल्ड करायला वापरते. त्यानंतर आणखीन 2 महत्वाच्या गोष्टी आहेत जे मी ओमला वापरते. त्या म्हणजे एक स्ट्रोलर आणि एक त्याची सायकल. हे एक स्ट्रोलर आम्ही ओमसाठी ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून आणि हे 0 to 3 yearsच्या बेबीपर्यंत यूज करू शकतो. त्याला एक कॅपसुद्धा आहे उन्हापासून किंवा पावसापासून प्रोटेक्शन म्हणून. ओम सुरुवातीला ह्याच्यात बसायचा नाही, पण आता तो अगदी छान बसतो त्याच्यामध्ये आणि रोज संध्याकाळी आम्ही त्याला या स्ट्रोलरमधून चक्कर टाकून घेऊन येतो. ही आहे ओमची सायकल. सुरुवातीला ओम स्ट्रोलरमध्ये बसायचा नाही म्हणून त्याला ही सायकल आम्ही ऑर्डर केली होती. हो, मी आज पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी ओमसाठी काय काय वस्तू वापरते. सो आंघोळीपासून ते सगळं बाहेर जाण्यापर्यंत त्याला होल्डिंग बॅग वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला आणखीन काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणखीन काही तुमचे सजेशन्स असतील की मी कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स बनवावेत तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन सांगा, नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन. आणि पुन्हा एकदा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. एक सबस्क्रिप्शन म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन असतं की आम्ही पुढचे ब्लॉग्स बनवायला हवे, कसे बनवायला हवे. हे तुमचं सगळ्यांचं प्रेम असतं आमच्यावरती की आम्ही नवनवीन ब्लॉग्स बनवत असतो. एक आयडिया येऊन जाते आम्हाला की एक ऑडियन्सचा रिक्वायरमेंट काय आहे, त्यांची आवड काय आहे, त्या अकॉर्डिंग आम्ही ब्लॉग्स बनवतो. सो तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर मी ॲट द व्हेरी बिगिनिंग सांगितलेलं आहे सबस्क्राईब कसं करायचं. तर तुम्ही हे सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मी नंतर मी नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय.